तर चला आता झिंगे मासे सर्व मी साफ केले. आता हे तयार कसे करायचे ते सांगतो तुम्हाला. हा जो झिंगा आहे ना, तर याचं एकदम असं तोंड काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने तोंड काढायचं आणि बाहेर टाकून द्यायचं. आता या तोंडाचं आपल्याला काही काम नाही, फक्त हा झिंगा जो आहे ना, तर याच्या मागचं शेपूट काढून घ्यायचं. लवकरच एकदम चकचक होऊन जाते, साफ होऊन जाते. आता या दुसऱ्या प्लेटीने टाकून घेतो. तसाच आता दुसरा पण झिंगा तुम्हाला काढून दाखवतो. जर तुम्हाला समजा तोंड ठेवायचं असेल तर तुम्ही तोंड पण ठेवू शकता. काय करायचं, फक्त हे समोरचे जे काटे काटे दिसतात ना तुम्हाला, हे फक्त हे समोरचे काटे काढायचे. तोंड राहू दिलं तरी पण चालते, मागचा शेपूट काढून टाकायचा. झाला हा झिंगा साफ. तुम्हाला जे पद्धत चांगली वाटली त्या पद्धतीनं तुम्ही झिंगे साफ करू शकता. माझ्या हिशोबानं तर हे पाहिजे, तोंड आहे की नाही, तोंड डायरेक्ट काढलं की झिंगा साफ होऊन जाते. तुम्हाला जे पद्धत पटत असेल त्या पद्धतीनं तुम्ही साफ करू शकता. मस्त झिंगे पण साफ झाले. आता याचे जे असे तोंड काढले ना, तर हे आता मी माजरले टाकून देतो. माजरले वारखुची थांबेले आ आ आ आ. चला या खादो गिजनी. झिंगे तर साफ झाले आपले. आता घेऊ पाणी, कारण की आपण जे झिंगे साफ केले ना, तर याच्यात अशा मिशा राहिलात. हे दिसत असतील तुम्हाला, एकदम बारीक बारीक मिशा असतात. याच्यात असं केसासारख्या असतात. तर ते सर्वात पहिले साफ करून घेऊ, धुवून घेऊ. साधंच पाणी आहे हे, आपण जे पाणी पितो ना ते साधंच पाणी आहे. असं थोडस खराब पाणी निघालं दिसत असेल तुम्हाला. सर्वात आधी ताट पण धुवून घेतो. एका प्लेटीतनी काढून घेऊ. याच्यातनी रेतीचे खडे असतात बारीक बारीक, तर ते निघून जातात पाण्यातून. तर चला एका पाण्याने आपण झिंगे मस्त धुवून घेतले. आता हे ज्वारीचं पीठ घेतलं, चिमूटभरच घेतलं, काही जास्त नाही घेतलं. आता एका भांड्यातनी काढून घेऊ आणि त्याच्यात पाणी टाकून घेऊ. फिरून घेऊ असं, म्हणजे जेणेकरून हे पीठ जे आहे ना, तर ते सर्व असं पाण्यात विरघळलं पाहिजे. या पद्धतीने विरघळून घ्यायचं. गाठी गाठी सर्व मोडून घ्यायच्या पिठाच्या. गव्हाचं पीठ नका घेऊ, ज्वारीचंच घ्या. नाही तर गव्हाचं पीठ कसं झिंग्याला चिपकते, ज्वारीचं पीठ चिपकत नाही. आता झिंगे या ज्वारीच्या पिठातने पाण्यातने टाकून घेऊ. यांना काय होते, झिंगे जे आहेत ना ते एकदम चकचक धुतल्या जातात आणि झिंग्यातला जो वास असते ना तो सर्व निघून जाते. या पद्धतीने मस्त असं धुवून घ्यायचं. आता काढून घेऊ. पिठाच्या धुवून काढल्याच्या नंतर बाहेर काढले झिंगे. आता आपलं साधं पाणी घेऊ. साध्या पाण्यातनी आपल्याला 4 ते 5 पाण्यानं धुवून घ्यायच्यात झिंगे, कारण की कसं याच्यात थोडंसं असं खराब मैक पाणी निघते. तो जोपर्यंत त्याच्यातलं मैक पाणी बाजूला होत नाही तोपर्यंत आपल्याला 4 ते 5 पाण्यानं झिंगे धुवून घ्यायच्यात. आता तुम्हाला दिसत असेल हे पाय, मैक पाणी आहे ना, असं जोपर्यंत चकचक पाणी निघत नाही तोपर्यंत झिंगे धुवून घेऊ. तर चला झिंगे धुएपर्यंत चुले पण विजली. आता पेटून घेऊ चुलीले.
कढई ठेवून घेतो. कढई मस्त गरम करून घेऊ. कढई मस्त गरम झाली की लगेच काय करायचं, आपले हे झिंगे जे आहेत ना धुतलेले ते कढईत टाकून घेऊ या पद्धतीनं. आणि बिना तेलातच आपल्याला मस्त कढईत भाजून घ्यायचं आहे, कारण की या झिंग्यातनी कसं पाणी असते आपण धुतल्याच्यानं. हा कसा कलर चेंज होऊ राहिला दिसत असेल तुम्हाला, एकदम ऑरेंज ऑरेंज कलर होऊ राहिला, लाल लाल कलर होऊ राहिला. त्यातलं सर्व पाणी आटू दे सर्वात पहिले आणि मस्त परतून घेऊ सर्व बाजूनं. जाव एकदम मोठा ठेवायचा, कारण की ओले झिंगे असल्याच्यानं जाव शिल्लक ठेवला की त्यातलं पटकन असं पाणी आटून जाते. एकदम गावरान झिंगे आहेत, एकदम फ्रेश आहेत. त्याच्याच्यानं पहा किती मस्त दिसू राहिले आपले झिंगे. जेवढे फ्रेश झिंगे असले ना तर तेवढी भाजी चांगली होते. तर पाहू शकता तुम्ही सर्व पाणी आटलं. असंच सर्व पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला. नंतर काय करू, याच्यातनी एक माप तेल टाकून घ्यायचं. जास्त तेल नाही टाकायचं, फक्त आपले मस्त झिंगे फ्राय झाले पाहिजे त्या पद्धतीनं थोडस तेल टाकायचं आणि मस्त तेलातनी परतून घ्यायचे. याच्यावर थोडस मीठ टाकायचं, थोडसच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. म्हणजे या मिठानं तेलानं काय होते, आपल्या झिंग्याच्या आतपर्यंत सर्व मीठ तेल सर्व साईडनं लागून जाते आणि झिंग्याची भाजी ज्यावेळेस आपण खातो ना त्यावेळेस एकदम टेस्टी लागते. तेल टाकल्याच्या नंतर 1 मिनिट आपल्याला झिंगे मस्त तेलातनी परतून घ्यायचे. आता उतरून घेऊ झिंगे. दुसऱ्या प्लेटीतनी काढून घेऊ. झिंगे तेलात भाजल्यानं काय होते, जे झिंग्याचे खिपलं असतात ना ते सर्व निघून जातात आणि ते खिपलं आपले निघालेच पाहिजेत. त्याच वेळेस आपली भाजी मस्त होते, नाहीतर मग थोडासा वास येते. तर तुम्ही नक्की अगोदर तेलातनी भाजून घ्या. त्या कढईला सगळे ते खिपलं लागून जातात, दिसतातच तुम्हाला एकदम लाल लाल चिपकते. कढई थंडी होईपर्यंत मी एका इकडे आता लसण काढून घेतो. लसण फक्त 7 ते 8च घ्यायच्या, जास्त नाही घ्यायच्या. जर तुमचे झिंगे लसण आता मी खलबत्त्यात कुटून घेतो, बारीक बारीक ठेसून घेतो. एक कांदा घेऊ. कांदा एकदम बारीक बारीक कापून घ्यायचा आहे. मागचा पुढचा भाग काढून घेतला मी सर्व. आता फोत्र पण काढून घेतो. कोथिंबीर घेऊ. कोथिंबीर एकदम अशी बारीक बारीक कापून घेऊ. कढई मस्त मी धुवून आणली, त्याचे खिपला सर्व काढून घेतले. चुलीवर कढई ठेवून दिली. कढईला मस्त गरम होऊ देऊ. कढईत तेल टाकून घेऊ. जेवढं तुमच्या भाजीला तेल पाहिजे तेवढं तेलाला मस्त गरम होऊ देऊ. अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ. जिरं तडतडलं, तेल मस्त गरम झालं की जिरं तडतडतेच. लगेच त्यातनी आपण बारीक कापलेला कांदा टाकून घेऊ आणि मस्त परतून घेऊ. कांद्यातला कच्चेपणा जायपर्यंत परतून घेऊ. मस्त लालसर कलर येईपर्यंत, घमघम वास आला पाहिजे आपल्या कांद्याचा. परतून घेतो मस्त. कांदा मस्त परतून झाला, कलर पण मस्त आला. आता टाकू लसण. लसणाचाही कच्चेपणा जायपर्यंत आपल्याला तेलातनी परतून घ्यायचा आहे लसण मस्त. लसणही मस्त परतल्या गेला. आता मीठ कमी टाकायचं, कारण की आपण ज्यावेळेस झिंगे आपण परतले ना त्यावेळेस पण मीठ टाकलं होतं. आता पण थोडंसं मीठ टाकलं. थोडासा काळा मसाला टाकला, हळद टाकली, मीठ टाकलं. आता चवीपुरतं थोडंसं मिरची पावडर टाकायचं, तुमच्या हिशोबाने तुम्हाला जितकं पाहिजे तितकं. आणि मस्त परतून घेऊ. परतल्याच्या नंतर याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ. एक घोट थोडंसं, जास्त नाही टाकायचं. आपण जो हा मसाला तयार केला ना, ग्रेव्ही तयार केली ना, त्याला मस्त अशी तर्री आली पाहिजे. त्यासाठी एक घोट पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त त्याला असं तेल सुटेपर्यंत, कलर येईपर्यंत परतून घेऊ. मस्त तर्री पण आली. आता टाकू थोडासा धने मसाला. आता परतून घेतल्याच्या नंतर आपण जे झिंगे मस्त भाजले होते ना तेलातनी, ते टाकून घ्यायचे सर्व. आणि तसेच ते तेलातनी मस्त भाजले गेले तर मस्त जाळे जाळे झाले. ते मोठे मोठे एकदम फुगले. असेच मस्त फुगेपर्यंत असे भाजून घ्यायचे.
आता ग्रेव्हीत मस्त झिंग्याले परतून घेऊ. झिंगा मासे कसे साफ करायचे, अगदी गावाकडच्या पद्धतीने झिंगे बनवण्याची सोपी पद्धत पण सांगितली तुम्हाला. तर अशीच या पद्धतीनं तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने झिंग्याची भाजी करा, एकच नंबर बनते. आता परतल्याच्या नंतर याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ. झिंग्याच्या भाजीला जास्त पाणी नसतात टाकत, थोडंसं टाकायचं अंगापुरतं फक्त या पद्धतीनं. आता मस्त 1 ते 2 मिनिट असेच शिजू देऊ झिंगा. याच्यावर टाकू थोडंसं सांबार, परतून घेऊ मस्त. आता 1 ते 2 मिनिटं अशीच चुलीवर शिजू देऊ. तर मंडळी 2 मिनिटं झाले, मस्त झिंगा मासे भाजी मस्त तयार झाली, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी आजची झिंगे माशाची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदम सोप्या पद्धतीने सांगितली, गावाकडच्या पद्धतीने सांगितली. तर चला बाय, आता भेटू पुढच्या व्हिडिओत.